अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण हे वादाच्या भोवऱ्यात सापडले। अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पाहणी दरम्यान एका महिला परिचारिकेला अर्वाच्य भाषेत बोलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। या प्रकारामुळे जिल्ह्यातील परिचारक संघटना आक्रमक झाली असून त्यांनी आमदारांविरुद्ध एल्गार पुकारला। आमदार साजिद खान पठाण यांनी कालच अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली होती। यावेळी रुग्णालयातील सोयी सुविधांची पाहणी करत असताना ते महिला वॉर्डात पोहोचले। तिथे कर्तव्यावर असलेल्या एका महिला परिचारिकेसोबत संवाद साधताना आमदारांचा पारा चढला आणि त्यांनी तिला अर्वाच्य भाषेत सुनावले, असा आरोप परिचारक संघटनेने केला। एका लोकप्रतिनिधीने महिला कर्मचाऱ्यासोबत अशा प्रकारचे वर्तन करणे हे अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। या संदर्भात संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। या निवेदनात आमदारांच्या वागणुकीचा पाढा वाचण्यात आला असून महिला कर्मचाऱ्याचा अपमान करणाऱ्या आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली। आमदारांनी माफी न मागितल्यास काम बंदचा इशारा परिचारक संघटनेने आमदार साजिद खान पठाण यांना अल्टिमेटम दिला। जर आमदार साजिद खान पठाण यांनी आपल्या कृत्याबद्दल जाहीर माफीनामा प्रसिद्ध केला नाही तर परिचारक काम बंद आंदोलन पुकारतील, असा इशारा संघटनेने दिला। अकोला प्रतिनिधी हर्षदा सोनोने। नमस्कार। आज दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय व संलग्न असलेला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचे सर्व परिचारिका यांनी आज काडीफीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचं कारण असं आहे की काल दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी माननीय आमदार साहेब पठाण साहेब यांचं हॉस्पिटल अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे त्यांची भेट होती। त्या भेटी दरम्यान त्यांनी जी महिलांचं रुग्ण कक्ष आहे तेथे त्यांनी एका परिचारिका, जे कर्तव्यावर हजर परिचारिका होते, त्यांच्यासोबत त्यांनी जी भाषा वापरली ती भाषा अशोभनीय होती व त्यांनी जो नर्सिंग परिचारिका वर्गांना वेठीस धरून त्यांनी जे काही वक्तव्य केले ते आम्हाला बरोबर वाटले नाहीत। त्यांचा आम्ही इथे निषेध करण्यासाठी आज काडीफीत आंदोलन करत आहोत व उद्यापासून जर त्यांनी माफीनामा दिला नाही, त्यांनी या घटनेबद्दल जर त्यांनी माफीनामा दिला नाही तर उद्यापासून आम्ही काम बंद आंदोलनाला सामोरे जात आहोत। या गोष्टीसाठी जर या गोष्टीमुळे जर रुग्णसेवा बाधित झाली व कुठल्याही प्रकारची जर अडथळे निर्माण झाले तर त्याला सर्वस्वी साजिद खान पठाण साहेब जबाबदार राहतील आणि इथले प्रशासन जबाबदार राहणार, त्याला परिचारिका संवर्ग जबाबदार राहणार नाही।